अच्छा अच्छा फिर वो काम करें।
सगळ्यांच्या साक्षीने विष्णुजी की रसोईची ही 8वी ब्रांच आमच्या नागपूरच्या अमृता वहिनी आणि माझे आतेभाऊ विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत होत आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की टाळ्या वाजवून आपल्या दोघांचं स्वागत करू. आणि ईशाला विनंती करतो की तिने अमृताजींचं स्वागत करावं. आणि दीपाजींना स्वागत म्हणतो की त्यांनी शब्द गाण्याच्या स्वरूपात आले तरी चालते. तसं आतापर्यंत आम्ही तुमचं गाणं ऐकतच होतो. विष्णुजी, दीपा, ईशा, विनयजी आणि येथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आज खूप सुंदर असा क्षण आहे की आम्ही इनॉग्युरेशन केलं विष्णू एक्सप्रेसचं. ही मला वाटतं फर्स्ट अशी फास्ट फूड मराठमोळी एक्सप्रेस आहे जी आपण पहिल्यांदा चालू पण मुंबईत केलेली आहे. आणि मला वाटतं चालू इथे झाली आहे पण 2 सिटीज मध्ये पण ही खूप चालेल असा माझा अंदाज आहे. आणि इथे तर इट्स गोइंग टू मेक वेव्ह आणि धमाका करणार आहे. मी विष्णुजींना नागपूर पासून ओळखते. त्यांना पाककला तर सुंदर असा त्यांच्यात आहेतच पाककला, पण ते एक गायक पण आहेत. ते एक खूप चांगले असे ह्युमन बिईंग आहेत. आणि मला आठवतं मी कित्येक वर्ष विष्णू की रसोई मध्ये जायची. तिथे त्यांची स्पेशल मला उकडलेली बोरं खूप आवडायची जी त्यांनी आज पण माझ्यासाठी आणली आहे. आणि त्या व्यतिरिक्त झुणका भाकर इतकं टेस्टी असायचं. म्हणजे मी घरी नाही खायची झुणका भाकर पण यांच्याकडे जाऊन खायची. म्हणजे ह्या प्रकारे आपल्या लोकांना हे जोडतायत की आपल्याच गोष्टी त्यांचं इंट्रोडक्शन खूपदा आपण यांच्या विष्णुजी की रसोई आता एक्सप्रेस पासन करणार आहोत आणि जास्त आपल्या संस्कृतीशी जुळणार आहोत. इथे लोक पण चांगली एम्प्लॉय करतात हे. आणि ओव्हरऑल जे एक्सपिरियन्स आहे कस्टमर एक्सपिरियन्स हा इथे खूपच सुंदर असा अनुभवला जातो. मला वाटतं एकीकडे तुमची टेस्ट दुसरीकडे तुमची सर्व्हिस हे दोन्ही एकदम इट गोज टुगेदर आणि इट क्रिएट हॅपीनेस स्माइल ऑन द फेसेस ऑफ द कस्टमर. तर थँक्यू सो मच. आणि विनयजी तुम्हाला पण थँक्यू येण्यासाठी मी यांच्याकडनं थँक्स म्हणते. बिकॉज आय हॅव हाय रिगार्ड. थँक्यू. मी त्यांनी वाट नाही पाहिली की मी त्यांना थँक्यू. विनय माझा आतेभाऊ आहे आणि आता मी त्याला आतेभावाच्या नात्याने म्हणतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. थँक्यू विष्णू. विष्णू त्यानंतर त्याच्या अवतीभोवती असलेले सगळेजण आणि अमृता वहिनी आणि सर्व उपस्थित विष्णू प्रेमी ठाणेकर बंधू आणि भगिनींनो, मी विष्णूजी यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे ते केवळ माझे भाऊ आहेत म्हणून नव्हे, पण त्यांनी खाद्य संस्कृतीच्या विषयात स्वतःचा एक ब्रँड निर्माण केला. आणि जनरली मुंबई पुण्यातल्या लोकांना असं वाटतं की ब्रँड आम्हीच निर्माण करू शकतो, पण नागपूरवाल्यांचा ब्रँडही किती दमदार असू शकतो त्याचं उदाहरण विष्णुजी की रसोई हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी कुठेही भेसळ केलेली नाही. म्हणजे असं की लोकांना आवडतंय तर मग पिझ्झाही द्या, बर्गरही द्या आणि आणखीनही काहीतरी द्या असं त्यांनी केलेलं नाही. त्यांनी शुद्ध मराठी या मराठी मातीचा सुगंध असलेलं असं खाद्य संस्कृतीचं स्वरूप आपल्या समोर विकसित केलेलं आहे. आमचे एक मित्र होते विलासराव साळुंखे, कृषीतज्ञ. ते असं म्हणायचे की ऍपल ए डे कीप्स द डॉक्टर अवे. हे जिथे ऍपल बनतं तिथे बरोबर आहे, पण ठाण्यात जर ऍपल रोज खाल्लं तर डॉक्टर विल व्हिजिट एव्हरी डे. कारण या मातीला ऍपल खाणं म्हणजे अशी फळं खाणं की जी या मातीत बनत नाही ते चुकीचं आहे. त्याच दृष्टीने मला असं वाटतं की जे आपलं विदर्भातलं, कोकणातलं, महाराष्ट्रातलं असं जे खाद्य जीवन आहे ते आपण विकसित केलं पाहिजे. त्याची संबंध जगाला मोहिनी आहे. आणि विष्णूजी तर जगातल्या अनेक ठिकाणी जाऊन आपला व्यवसाय यशस्वीरित्या करून आलेले आहेत. त्यामुळे असे विष्णूजी आता ठाण्यात अधिक वेगळ्या स्वरूपामध्ये अवतीर्ण झाले. त्यामुळे विष्णूचा हा नवा अवतार जो आहे तो पण अधिक यशस्वी हो, आपल्या सगळ्यांना त्याची भुरळ आहे. मी त्यांना खूप मनापासून शुभेच्छा. त्यानंतर वहिनी काय बोलतील.
तू काय बोला. विष्णूजी एक्सप्रेस हा ब्रँड मागे जो आपला थॉट प्रोसेस होती की महाराष्ट्रीयन फूड लोकांपर्यंत पोहोचवणे. एक्सप्रेस मध्ये तुमचं क्विकली कस्टमर पर्यंत फूड गेलं पाहिजे. ऑफिसेस, त्याच्यानंतर शाळा, त्याच्यानंतर रेसिडेन्सेस, याच्यामध्ये आपल्याला विष्णू काकांच्या हातीच्या चवेचं ज्याच्यासाठी लोक बाहेरून येतात आहेत, तर तो वाला आपल्याला क्रिएट करायचा होता आणि तो काकांच्या आशीर्वादाने तो आज फायनली आपला झालेला आहे. तर या नवीन कॉन्सेप्टचा हा फ्लॅगशिप आउटलेट आहे आणि होपफुली याला मल्टिप्लाय अजून करणार आहे. थँक्यू काका, थँक्यू मॅम. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सगळी ठाणेकर मंडळी माझे प्रेमी लोक करकरे साहेब इथे आले आहेत. माझा दुसरा आत्ते भाऊ भोसले साहेब इथे आले आहेत. माझी मावशी पण आली आहेत, विणा मावशी. आणि तुम्ही सगळी मंडळी आहात. उद्घाटनाच्या आधीच खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि आता त्यानंतर याच्या 10 शाखा हा उघडणार आहे. मला एक खूप छान विनयदान आणि अमृदान सांगावं असं वाटतं की आता या सध्या पिझ्झा आणि या बर्गरच्या युगामध्ये एवढ्या वयाची मंडळी जी आहे, म्हणजे 25-30 हा जो वयोगट आहे, त्या मुलांना वाटावं की हे जेवण जे आहे आपलं मराठी जेवण, वरण भात भाजी पोळी डावीकडल्या चटण्या, ज्या डावीकडल्या असल्या तरी उजव्या असतात, त्या किती फायदेशीर आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे डॉक्टर अभय भंग आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे, माझा साक्षात्कारी हृदयरोग. त्या पुस्तकात एका अमेरिकन डॉक्टरनी लिहिलं आहे की बाबा तुमच्या शरीरासाठी सगळ्यात उत्कृष्ट जेवण म्हणजे महाराष्ट्रातलं सात्विक जेवण, की ज्याच्यामध्ये उजवीकडल्या ज्या भाज्या म्हणजे एक फळभाजी असते, एक पालेभाजी असते, त्याच्यानंतर स्प्राउट्स असतात, वरण भात, तूप, डावीकडल्या चटण्या, कारळाची चटणी, गवसाची चटणी, या सगळ्या चटण्या आणि कोशिंबिरी. हे जर तुम्ही व्यवस्थित 2 टाइम जेवलं तर तुमचं वजन 127 पासून 105 वर येतं. हे ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड असं हे प्रकरण आहे. आणि माझं वजन कमी होण्यामागे दीक्षित सरांचा सुद्धा खूप मोठा हात आहे. त्याच्यामुळे थँक्स टू एव्हरीवन, थँक्स टू डॉक्टर दीक्षित, थँक्स टू शाकाहारी जेवण. आणि गर्व से कहो हम शाकाहारी है. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथे सगळेजण आला, सगळेजण जेवून जा ही नम्र विनंती. थँक्यू. थँक्यू मॅम.